नमस्कार, आपण सर्वांचं स्वागत आहे प्रति स्टडी पॉईंटमध्ये. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा लेक्चर नंबर 4 बघणार आहोत. ठीक आहे, तर 4 बघण्याच्या अगोदर आपण काय, अरे सर्वांना बेसिक प्रॉपर्टी लक्षात आली काय? जे 5 होते, नॉट, कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, झाले का रे? झाले ना? तेच आहे त्याच्यामध्ये. आता आपण समोर पाहूया एक्झाम्पल. आपल्यामध्ये कोणकोणते झाले होते, किती त्या पार्टमध्ये झाले होते? एक झाला होता स्टेटमेंटवाला एक्झाम्पल, कोण? दुसरा झाला होता कोणता? अबे सांगा ना पोट्टे वा, कोणता? इक्विव्हॅलेन्स वाला. ठीक आहे, आता कोणता घेणार आहोत? इक्विव्हॅलेन्स मधलाच घेणार आहोत, कारण आपण एकच एक्झाम्पल घेतलं होतं ना. आता समोर पाहूया एक्झाम्पल. ठीक आहे, तर आता आपण का पाहून इक्विव्हॅलेन्स मधला एकच एक्झाम्पल झाल्यामुळे आपण 2-3 अजून पाहू, म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने समजून जाईल. ठीक आहे, प्रॉपर्टी सांगा बरं तुम्ही. आपण लिहून घेऊ इकडे शॉर्ट मध्ये. प्रॉपर्टी लिहून का म्हणते प्रॉपर्टी मध्ये? पहिली प्रॉपर्टी का म्हणताय? निगेशन. निगेशन म्हणजे नॉट. याच्यामध्ये काय होणार आहे? निगेशन म्हणजे नॉट मध्ये काय होणार आहे? दोन स्टेटमेंट आले की एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, तर काय होणार आहे? टी आला तर एफ होणार आहे, एफ आला तर टी होणार आहे. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय म्हणताय? कंजंक्शन म्हणजे उलटा वी. उलटा वी मध्ये काय होणार आहे? जर टी टी राहिले तर टी होणार आहे, बाकी पूर्ण फॉल्स. ठीक आहे, काय होणार आहे कंजंक्शन मध्ये? याची प्रॉपर्टी नॉट म्हणजे काय होणार आहे रे? टी टी राहिला तर ट्रू. याचा तुम्हाला फक्त समजणार नाही, मी इथं शॉर्ट मध्ये लिहून होता, म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. डायरेक्ट पाहिल्याबरोबर कोणता आहे कोणता आहे ते डायरेक्ट म्हणजे समजून जातं. ठीक आहे, तर आता तिसरा प्रॉपर्टी काय? डिस्जंक्शन म्हणजे वी. कसा? वी. वी मध्ये काय म्हणते? ऑर चा जोडण्याचं काम कोण करते? दोन स्टेटमेंटले ऑर करते. तर ऑर मध्ये का आकार आल्यावर काय होईल? एफ एफ राहिला तर एफ, बाकी पूर्ण ट्रू. ठीक आहे, काय होईल? एफ एफ राहिला तर एफ, बाकी पूर्ण ट्रू. आता चौथी प्रॉपर्टी काय म्हणते? इम्प्लिकेशन. बाणाचा टोक सांगितलं होतं, असा एका साइडला असं मारते पाय, असा बाणाचा टोक. याला कोणते शब्द जोडते? दोन स्टेटमेंट जोडण्याचे काम कोणते शब्द करणार आहेत? इफ आणि देन. कोणता? इफ आणि देन, हे दोन शब्द. याच्यामध्ये काय सांगितलं होतं? पहिले टी नंतर एफ असा जर दिसला तर तिथं मारायचा फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू. कसा? टी नंतर एफ राहिला तर हा फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू. आता राहिले आपली पाचवी प्रॉपर्टी. पाचवी प्रॉपर्टी मध्ये काय म्हणते? असं डबल इम्प्लिकेशन. दोन्ही साइडने मारायचं, कशी अशी राहिली पाय, इथून मनातून दांडी अशी. ठीक आहे, हा डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन्हीचं काम करते कोण करते? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, तर या प्रॉपर्टी मध्ये काय म्हणते? जर तुम्हाला दिसला, असा दिसला टी एफ किंवा एफ टी दिसला, ते पूर्ण दोन्ही फॉल्स, बाकी पुरे ट्रू. समजला का? टी एफ आणि एफ टी दिसला असा तिथं फॉल्स, बाकी पुरे ट्रू. तर आपण समोर एक्झाम्पल बघूया. कोणते? इक्विव्हॅलेन्स वाले. लॉजिकली इक्विव्हॅलेन्स. लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. तर एक्झाम्पल पाहूया आपण. कोणतं एक्झाम्पल पाहूया? थांबा. तीन वाला दिसतं का? पहिले दोन स्टेटमेंट वाले पण, मग तीन स्टेटमेंट वाला पण, म्हणजे पी क्यू आर वाला पण. पहिले पी क्यू वाला पण, मग त्याच्यानंतर पी क्यू आर वाला. म्हणजे समजून जाईल तुम्हाला त्या टॉपिक मधले एक्झाम्पल पूर्ण कसे दिले तरी सोडवता येईल. ठीक आहे, तर आपला एक्झाम्पल काय? एक्झाम्पल काय म्हणते? पी डबल इम्प्लिकेशन क्यू. हवाला सही दिसतंय का? सांगलो होतो इक्विव्हॅलेन्स म्हणजे आयडेंटिकल करायचं कॉलम. म्हणजे सपोज या जो कॉलम मध्ये हा आला आणि इकडल्या कॉलम मध्ये जो आला तो इक्विव्हॅलेन्स करायचा, म्हणजे आयडेंटिकल दाखवायचा आहे. हे असे आहे, हे तसे आहे. ठीक आहे, मग काय होणार आहे नंतर? एक्झाम्पल पी कंजंक्शन क्यू, डिस्जंक्शन, निगेशन ऑफ पी, कंजंक्शन, निगेशन ऑफ क्यू. हा आपला एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर आता आपण याला सॉल्व करूया. ठीक आहे, याला आपण सॉल्व करूया. ठीक आहे, हा करून आपण पी हा क्यू. दोन स्टेटमेंट आहे, तर तुम्हाला आर दिसतंय का? नाही ना, म्हणून दोन स्टेटमेंट वाला आहे. पहिले हा तुम्हाला दोन स्टेटमेंट, याच्यानंतर तीन स्टेटमेंट वाला घेतो, म्हणजे पी क्यू आर वाला घेतो. ठीक आहे, तर हा पी आणि हा क्यू. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणते? पहिले एक एक ब्रॅकेट, म्हणजे इकडला सोडून टाकायचा, मग इकडला सोडवत जायचा. तर आपण हा पहिले करून घेऊ. इथे निगेशन वाला दिसतंय कुठं? निगेशन आहे तर निगेशन पहिले काढून टाका. निगेशन पी दोन्ही आहेत बरं, पहा. निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन क्यू झाले दोन्ही. आता एक एक सोडवत जाता ब्रॅकेट. इकडला पहिले करून टाकायचा, इकडच्या साईडचा, लेफ्ट साईडचा, मग राईट साईडचा करायचा. ठीक आहे,
आता इथं एकच दिसतं ब्रॅकेट, तर एक तसा लिहून टाका पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे. आता याला जायचं, याच्याकडे जायचं एक एक सोडवत जायचं. ठीक आहे. हा असा लिहू म्हणजे हा दोघे असा वाटला पाहिजे. बरोबर आहे. एक असा दिलाय. हा बरोबर आहे. बाबा हा झाला. मग हा पहिला ब्रॅकेट लिहून टाकून म्हणजे कसा पी कंजंक्शन क्यू हा झाला एक. मग हा ब्रॅकेट लिहून हा सोडायचा पहिले पूर्ण लिहायचा. एक एक ब्रॅकेट सोबत हा मग काय होईल निगेशन पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू झाला इथपर्यंत. आता अजून कोणता ब्रॅकेट दिसतंय का नाही ना, तर हा पूर्ण सोडवून घेऊ आपण ब्रॅकेट त्याच्यामध्ये पूर्ण. आता झाले पूर्ण, तर आता हा एकच राहिला पूर्ण हा एवढा मोठा, तर आपण हा इथे जसं तसं इथं म्हणू म्हणजे काय होईल हा मोठा ब्रॅकेट घेऊन पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू झाला रे कुठे हो. आता पहा इकडे काय म्हणते. आता पहा आता ट्रुथ टेबल बनवून टाकून म्हणजे काय येते हा पी क्यू चं स्टेटमेंट लिहून टाकून. पी मध्ये काय येते हा टी हा एफ ना हा एफ असाच येते ना रे. मग याच्यात काय येईल क्यू मध्ये टी एफ कसं येईल टी एफ. चला आता हे सोडवून आता सामोरं सोडव याच्यानंतर एवढं समजला का. त्याचं सामोरं सोडवून तर पी आता याला निगेशन लागला म्हणजे नॉट लागला तर याचं काय होईल साइन चेंज होईल फक्त. तर टी आहे इथं काय होईल एफ, इथं बी टी आहे इथं काय होईल एफ. आता इथं एफ आहे इथं काय होईल अरे सॉरी याच्यात लिहिता इथं एफ इथं एफ आहे काय होईल इथं टी, इथं एफ आहे इथं टी. आता क्यूचा पहा निगेशन याचा नॉट साइन चेंज करायचा म्हणजे टीचा काय होईल एफ, एफचा काय होईल टी, टीचा काय होईल एफ आणि एफचा काय होईल टी. एवढा समजला. आता लक्ष द्या पी आणि डबल इम्प्लिकेशन क्यू. तर डबल इम्प्लिकेशनच्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी सांगा ना. डबल इम्प्लिकेशनच्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं होतं टी एफ आणि एफ टी असा दिसला तर फॉल्स बाकी पुरे ट्रू. कपकन मारून त्याचा काहीच पाहत नाही विचार. आपल्या प्रॉपर्टी लक्षात आहेत ना हे किती प्रॉपर्टी डबल इम्प्लिकेशन म्हणजे हा पटकन आढळला पाहिजे. पाचवी प्रॉपर्टी जिथं टी एफ आणि एफ टी दिसतं तिथं फॉल्स मारायचा बाकी पुरे ट्रू. तर मग आता आपण समजून घेऊ टी डी दिसतंय का होईल ट्रूच होणार आहे. टी एफ अबे पहा दिसते का टी एफ म्हणजे काय होईल फॉल्स, एफ टी काय होईल फॉल्स आणि एफ एफ काय होईल डबल इम्प्लिकेशन ट्रू होईल ना. ठीक आहे. आता एक कंडिशन झाली. आता सेकंड कंडिशन इकडली कोण म्हणजे समोर जातो ना आपण. ठीक आहे. आता दिसतं पी कंजंक्शन क्यू असं सांगलो बे वी जिथे टी टी राहिला तो ट्रू बाकी पुरे फॉल्स. मग आता पहायचा का म्हणते पी न क्यू साहेब हा ना हा आहे तर का म्हणते टी काय होईल ट्रू, टी एफ काय होईल आपले फॉल्स, एफ टी काय होईल फॉल्स आणि एफ तो काय चान्सेस नाही ट्रू होण्याचे फॉल्सच. ठीक आहे. झालं आहे. आता पहा निगेशन मी कॉलम देऊन देतो पहिले म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. हा नंबर 1 हा नंबर 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा. ठीक आहे. आता कोण काय कॉलमचा हे करायचं आहे का कॉलम नंबर 3 ने कॉलम नंबर 4 चा करायचा आहे. ठीक आहे. तर काय होणार आहे याचा विचारला उलट म्हणजे इथं टीटी राहिला जिथं टीटी राहिला तो ट्रू बाकी पुरे फॉल्स. तर मग याच्यात कोणता करायचा आहे कॉलम नंबर 3 ने कॉलम नंबर 4 करायचा आहे. ठीक आहे. तर का होणार आहे एफ डी सॉरी एफ तेव्हा कॉलम 3 ने कॉलम 4 हा वाला पाहिजे असं चिन्ह देऊन द्या. नाही समजत असेल तर इथं देऊन द्या या कॉलम मध्ये असं रो पाहिजे आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर का होणार आहे एफ दिसतं इथं एफ कोणती प्रॉपर्टी आहे अशी पाहिजे त्याच्यात कोणती असं आठवत बसणार का नाही. डायरेक्ट तुम्हाला असं सांगलं वी जिथे टी टी राहिला तिथे ट्रू बाकी पुरे फॉल्स म्हणजे काय होईल एफ फॉल्स, एफ टी फॉल्स, टी एफ फॉल्स आणि टी टी दिसला डायरेक्ट ट्रू मारून टाकायचं काहीच नाही पाहायचा विचार त्याच्यात. ठीक आहे. हा झाला. आता पहा आता काय होणार आहे आता हा वाला एक्झाम्पल म्हणजे काय म्हणताय पी कंजंक्शन क्यू ब्रॅकेट क्लोज डिस्जंक्शन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू म्हणजे कॉलम नंबर कोणता ना कोणता घ्यायला लागेल 6वा आणि 7वा घ्यायला लागेल याच्यात हा वाला घ्यायला लागेल 2. ठीक आहे. तर याच्यात काय म्हणते कोणता करायचा आहे असा करायचा असा व्ही. तर व्ही च्या याच्यात कोणती प्रॉपर्टी आहे तिथं एफ दिसला तिथं या बाकी पुरे ट्रू. तर आपण कोण याच्यात का दिसते टी एफ काही पे ट्रू. ठीक आहे. एफ का सांगितलं होतं एफ आला तर दिसला तर
एफ एफ दिसलं तर काय सांगितलं होतं? फॉल्स. एफ एफ कावेल फॉल्स. हा एफ टी कावेल ट्रू होईल ना. तुम्हाला कंडिशन काय देतात? किती प्रॉपर्टी होय? अबे जिथं असा बी दिसला तिथे एफ एफ फॉल्स राहते, बाकी पुरे ट्रू राहते. तर झाला आपला हा झाला. तर याच्यात आपण स्टेटमेंट लिहू म्हणजे नोट खाली लिहायला लागेल ना आपल्याला एक्झाम्पल. म्हणजे तर मी इथे वरतं लिहितो कारण जागा नाही ना आपल्याकडे. ठीक आहे. तर याचा खालचा वाला येतं लिहितो म्हणजे समजून जाईल. कॉलम कोणता ना कोणता येईल आता सांगा बरं. हा कॉलम कोणत्या नंबर, हा एक्झाम्पल कोणत्या कॉलम मध्ये ना, हा एक्झाम्पल कोणत्या कॉलम मध्ये? पटकन सांगा मला. सांगा पटकन मला कोणत्या कॉलम मध्ये? हा दिसला आपल्याला 5 कॉलम मध्ये आणि हा दिसला आपल्याला 8 कॉलम मध्ये. ठीक आहे. तर का लिहून आपण कॉलम 5 and column 8 are identical. आणि त्याच्यात खाली काढून टाकून हा एक्झाम्पल जसा लिहायचा. समजला एवढा? आपल्याला ट्रूथ टेबल असेच काढायचे आहेत. पेपर मध्ये पण असेच विचारणार आहे. तुम्हाला फक्त 5 प्रॉपर्टी आणि 2 स्टेटमेंट राहिला तर कसा लिहायचा? पी स्टेटमेंट म्हणजे पी याच्यात का घालायचा लिहायचा टी टी एफ एफ आणि क्यू राहिला तर टी एफ 2 स्टेटमेंट राहतात आणि 3 स्टेटमेंट राहिला टी 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 एफ 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 आणि क्यू मध्ये टी टी एफ एफ टी टी एफ एफ आणि आर मध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ. संपला विषय. हे समजायचं ना प्रॉपर्टी, बाकी याच्यात काहीच नाही. ठीक आहे. ते हे पटकन समजला का एवढा? अरे मोठ्या हो समजला का रे? समजला ना? पटकन लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण समोरचा एक्झाम्पल बघू आता. 3 स्टेटमेंट वाला पण कोणता? 3 स्टेटमेंट वाला म्हणजे पी क्यू आर वाला. तर तोही तुम्हाला समजून जाईल याच्यानंतर. ठीक आहे.